बोरी सर्कलचा विकास हाच माझा ध्यास। डॉक्टर विद्याताई चौधरी, जिंतूर। प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। जिंतूर तालुक्यातील बोरी सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ विद्याताई कालिदास चौधरी यांनी प्रचाराचा धडाका लावला असून त्यांनी संपूर्ण मतदारसंघात आघाडी घेतली आहे। बोरी येथे आयोजित मतदारांच्या सभेत बोलताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार प्रहार केला। सत्तेत असूनही विकास रखडला। चौधरी आपल्या भाषणात म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून बोरी सर्कलच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले। अनेक गावांमध्ये साधे रस्ते आणि नालीची सोय नाही। ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी जनतेच्या मूलभूत गरजांकडे पाठ फिरवली। नेतृत्वाचा विश्वास आणि विकासाची जिद्द। डॉक्टर चौधरी यांनी आपल्या भाषणात पक्ष नेतृत्वाचे आभार मानले। त्या म्हणाल्या की परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेशरावजी भुमरे यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकून जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली आहे। या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही, निधी खेचून आणणार। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडून बोरी सर्कलच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली। येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हाचे बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले। डॉक्टर विद्याताई चौधरी म्हणती, विकासाचाच ध्यास, अंधकार हा दूर सारून घडवू नवा इतिहास। कुठे रस्ते, कुठे नाली, कुठे पाण्याचा प्रश्न, सामान्यांच्या दुःखाचे आता करूया आपण निरसन। मेघनाताईंची लाभली शक्ती, रामप्रसादजींचा विश्वास, सुरेशरावजींच्या साथीने पूर्ण करू हा प्रवास। दिल्ली ते मुंबईपर्यंत विकासाचा निधी खेचू, उपेक्षित या भूमीमध्ये सुखाची बाग आपण वेचू। सत्ता ज्यांच्या हाती होती त्यांनी फक्त पाहिलं, विकासाचं स्वप्न मात्र अधुरच राहिलं। आता वेळ आली आपली परिवर्तनाची ही वारी, कमळ फुलू बोरीमध्ये, जिंकू ही निवडणूक भारी। 7 तारखेचा संकल्प करा, कमळ बटन दाबायचे, विद्याताईंच्या नेतृत्वात प्रगतीचे तोरण बांधायचे। बोरी सर्कलची नवी भरारी, विद्याताई आता विजयाची तयारी। मत तुमचं, विश्वास आमचा, विकास होईल तुमच्या हक्काचा। रस्ते, पाणी आणि शिक्षण, भाजप करेल जनरक्षण। तुमचं नाव सांगा। जय श्रीराम। मी डॉक्टर विद्या कालिदास चौधरी, भाजपची बोरी जिल्हा परिषद उमेदवार आहे। माझा प्रतिस्पर्धी विरोधी जो आहे तो त्यांच्या घरामध्ये 3 पिढ्यापासून सत्ता आहे। तर आपणही फिरला असाल आणि बघितलं असेल की बोरीमध्ये काय विकास दिसून आला। त्यांना गेल्या वेळेस जनतेने निवडून दिल्यानंतर उपाध्यक्षपद मिळालेलं होतं, तरी फक्त बोरीच नाही, त्यांच्या जिल्हा परिषद मधील पंचायत समिती गण बोरी व वरणा निवळी दोन्ही गणामध्ये कुठलाही विकास झालेला नाही। तसेच आमच्या बोरीत जर तुम्ही आज बघितलं तर विकास तर सोडूनच द्या, पण राहिलेल्या जनतेच्या वैयक्तिक गोष्टीपर्यंत ते जातात आणि त्या जनतेला दबावाखाली ठेवतात नेहमीसाठी। म्हणून आज जर तुम्ही कुठलाही सर्वे केला तर आमची जनता इतकी दबलेली आहे, जसं बाहेर तुम्ही खेड्यामध्ये जाल, वरणा निवळी गणामध्ये जाल तर तिथले लोक तुम्हाला बोलू तरी शकतील। आमच्या बोरीतल्या लोकांवर एवढा दबाव आहे की ते खुल्या मनानं तुमच्याशी संपर्क करू शकत नाहीत आणि काही बोलू शकत नाही। तरी मी सगळ्या जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करते की येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये कमळासमोरील बटन दाबून कमळाच्या सरकारच्या पूर्ण योजना माझ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकार तसेच राज्य सरकार, फडणवीस देवाभाऊ आमचे यांच्या मार्फत आणि तशाच आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहीण आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी कमळासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे अशी विनंती सर्व जनतेस करते।